आज सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे। आपण पाहत आहात की सरकारच्या विरोधामध्ये हा आमचा रोष आहे, आमचं आंदोलन आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने अनुसूचित जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, त्यांना नक्कीच आता त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे। आज महाराष्ट्र पूर्ण पेटलेला आहे। ज्या पद्धतीने त्यांनी भांडणं लावलेली आहेत ती त्यांनी तातडीनं थांबवणं गरजेचे आहे। आणि जे काही त्यांनी जे खेळ करत आहेत उपवर्गीकरणाच्या आडून आणि जे काही मनुवादी षडयंत्र आहे त्यांची आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आम्ही ते हाणून पाडणार आहोत। महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आज आंदोलन सुरू आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्येही नांदेड जिल्ह्याच्या कडून किंवा महाराष्ट्रातून मोठमोठे आंदोलन होणार आहे। मुद्दा हा आहे की अजूनपर्यंत शासनानं बदर समितीचा अहवाल जाहीर केलेला नाही। 30 तारखेपर्यंतची शेवटची तारीख दिलेली आहे अहवाल म्हणजे सादर करण्याचं आमचं म्हणणं आहे। पण आक्षेप नोंदवायचा तर अजूनपर्यंत तुम्ही अहवाल का देत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावरच आजचं आमचं हे आंदोलन आहे। आणि बघू महाराष्ट्र सरकार आता काय भूमिका घेते। महाराष्ट्र सरकार जर लवकरात लवकर जर अहवाल जाहीर करणार असेल तर आंदोलनाची तीव्रता वाढेल। विरोध उपवर्गीकरण जे आहे आणि हे उपवर्गीकरण भारतीय संविधानानं जे काही आरक्षणाची जे काही साचा निर्माण केलेला आहे त्या साचा मोडण्याचं काम भाजप करत आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही। उपवर्गीकरणाच्या आडून भाजपाचं षडयंत्र आहे अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं, तेढ निर्माण करण्याचं आणि जे काही बामणी कावा आहे देवेंद्र फडणवीस तो बामणी कावा करत आहेत ते आम्ही होऊ देणार नाही। मातंग समाज म्हणत नाही तर भाजपातील काही हस्तक जे नेते लोक आहेत त्यांची ही मागणी आहे, संपूर्ण मातंग समाजाची ही मागणी नाही। मुळात सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन आहे सरकारकडे कुठलाही इम्पिरियल डेटा अवेलेबल नाही आणि आज मातंग समाजातील काही लोक कर्नाटक आणि तेलंगणाचं उदाहरण देत आहेत तर त्यांनी बघावं की तेलंगणा सरकारनं आज काय भूमिका घेतली। तेलंगणा सरकारने उपवर्गीकरण लागू केलं आणि नंतर घुमजाव केलेला आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जो पॉलिटिकली त्यांना अजेंडा निर्माण करायचा आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या आडून ते आम्ही होऊ देणार नाही। बाबासाहेबांनी दिलेले हे हक्क आणि अधिकार आहेत आणि हक्क आणि अधिकार साबूत ठेवण्यासाठी आम्ही लढू आणि महाराष्ट्र सरकारला याच्यामध्ये माघार घ्यावी लागणार आहे हे आमचं म्हणणं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जे पेशवाईचा व्यवहार चालू केलेला आहे पुन्हा एकदा त्याचा तीव्र शब्दामध्ये सर्वप्रथम निषेध करतो। मातंग आणि महार या समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करून आमचे तुकडे तुकडे करावेत आणि आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये बंड पुकारावं अशा पद्धतीची मानसिकता देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबलेली आहे। बदर समितीचा अहवाल सादर न करता आक्षेप मागवण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे। सर्वात प्रथम त्यांनी बदर समितीचा अहवाल हा सार्वजनिक करावा म्हणजे आम्हाला आमचे आक्षेप नोंदवण्याची भूमिका आम्हाला आमच्या पद्धतीनं क्लिअर करता येईल अशी आमची भूमिका आहे। आणि जातीय वाद निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जातीयवादाच्या माध्यमातून दंगल घडवून आपली पोळी भाजण्याचा प्रकार ज्या पेशवाईने केला होता त्याची पुनरास्थापना देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून होत आहे। म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आणि RSSच्या प्रमुखांना या आव्हानाद्वारे विनंती करण्यात येते की पेशवाईचा विरोध हा भीमा कोरेगावच्या क्रांतीच्या नंतर बंद झाला होता। पुन्हा एकदा आम्हाला भीमा कोरेगावच्या क्रांतीचा उद्घोष करावा लागेल आणि रस्त्यावर उतरावं लागेल। म्हणून देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्राचं वातावरण हे बंधुत्वाचं, स्वातंत्र्याचं, समतेचं आबादी ठेवावं एवढीच विनंती आणि बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा।